नॅशनलची टॅली सुद्धा आपण घेऊया। नॅशनलला एनडीए 220 जागांवर आणि इंडियाने सुद्धा शतक पूर्ण केलेले आहे। 114 जागांवर इंडिया आघाडीवर आहे आणि एनडीए 220 जागांवर। महाराष्ट्राची टॅली तुम्ही वर बघू शकता। महायुती 21 जागांवर आणि 24 जागांवरती महाविकास आघाडी। नम्रता, इथे अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे आघाडीवर आहेत। ही सुद्धा एक ताजी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। अमरावतीत बळवंत वानखेडे आघाडीवर आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे। आणि राज्याच्या पातळीला जवळपास महाविकास आघाडी महायुती 50-50 चालू आहे। नवनीत राणा अमरावतीमध्ये पिछाडीवरती गेलेले आहेत। मगाशी जसं आपण सांगितलं, तिहेरी लढतीचा कदाचित फटका आणि शिवाय शिवसेना एकनाथ शिंदेचे प्रहार इथे रिंगणात उतरल्यामुळे मोठा हा फरक अमरावतीमध्ये जाणवू शकतो आणि मोठा फटका कदाचित नवनीत राणांना या ठिकाणी बसू शकतो। अर्थात त्यांचं सामाजिक काम आणि त्यांचं व्यक्तिगत फाउंडेशनच्या माध्यमातून होणारं काम, युवा स्वाभिमान काय जादू करेल तिकडे ते बघावं लागेल। अमरावतीमध्ये मात्र सध्या महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि महाराष्ट्रातला स्कोर आहे 21-24, महायुती 21 आणि महाविकास आघाडी 24। देशातला आहे 231-223, एनडीए 231, इंडिया आघाडी 123 जागी आघाडीवर। अनेक सर्वे, आता आपण जर का सगळ्या सर्व्हेज बद्दल बोलतोय तर सगळ्या सर्वेमध्ये एक मात्र आहे, भारतामध्ये कदाचित क्लीन स्वीप मिळाला इंडियाला तरी सुद्धा महाराष्ट्र मात्र दाखवून देणार आहे की इकडे एवढी साधी सोपी नाहीये, इथे 50-50 असणार आहे आणि महाविकास आघाडीला या गोष्टीचा फायदा होताना बघायला मिळतोय। याची समीकरणानंतर विधानसभेची आपण नंतर बघूच निकालानंतरची, पण सध्या तरी मविया 24, महायुती 21 महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या पातळीला बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांची आघाडी। प्रतापराव जाधव महायुतीचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे प्रतापराव जाधव इथे आघाडीवर दिसत आहेत। बुलढाण्यामध्ये इथेही तिहेरी लढत आहे। रविकांत तुपकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली, ते रिंगणात उतरले। इथे सुद्धा ही तिहेरी लढत दिसते। प्रतापराव जाधव बुलढाण्यातून, शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव बुलढाण्यामधून आघाडीवर। अनेक जागा आहेत जिथे टफ फाईट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते। तुलनेने अनेक जागा सोप्या आहेत। या सोप्या जागी सुरुवातीचे कल कदाचित निकालामध्ये बदलू शकतात, परावर्तित होऊ शकतात। राज्यांमध्ये सुद्धा आता हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागले। आसाममध्ये 2-2 असा स्कोर आहे, काँग्रेस 2, भाजप 2। महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी काटेकी हेड टू हेड टक्कर दिसते। महायुती 21, महाविकास आघाडी 24 जागी आघाडीवर। अमोल कीर्तिकर मुंबई वायव्यमधून आघाडीवर दिसतात। अमोल कीर्तिकर यांची आघाडी त्यांनी कायम ठेवलेली आहे। रवींद्र वायकर इथे अजूनही पिछाडीवर आहेत। उत्तर पश्चिम वायव्य मुंबई, मुंबईमध्ये उत्तर पश्चिम मुंबई ही ठाकरेंची शिवसेना राखणार असे एक्झिट पोलचे कल तरी सांगत होते आणि तसंच चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये निकालाच्या दिसायला लागलेलं आहे। अमोल कीर्तिकर हे ही जागा राखणार असं चित्र कायम दिसतंय। कोल्हापुरामध्ये शाहू छत्रपती यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। कोल्हापुरामध्ये सुद्धा ही टफ फाईट होईल असं सुरुवातीला वाटलं होतं। एक प्रचार करताना सुद्धा राजगादी की मोदी हा प्रचार कोल्हापुरामध्ये केलेला होता आणि सुरुवातीचे कल तरी लोकांची मानसिकता राजगादीच्याकडे झुकतानाच दिसते आपल्याला कोल्हापुरात। शाहू छत्रपती यांनी आपली आघाडी कायम ठेवली।